खूप दिवसातून दादांसोबत फोटो आणि व्हिडिओ घेतले. तर नमस्कार मंडळी, मी वैष्णवी आणि तुमचं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. भैयाचा साखरपुडा म्हणल्याच्या नंतर सगळ्यांचीच घाई सुरू होती. नुसती बुंदी वगैरे तर रात्रीच काढून ठेवलेली होती, पण सकाळी ह्या मॅडमला रांगोळी काढायला लावली, कारण ही खूप छान रांगोळी काढते. म्हणलं बाई तूच काढ. आणि भाजीसाठी वांगे वगैरे कट करायला सुरू होते, इकडे पीठ पण मळायला सुरू होतं सगळ्यांचं. आणि काकू तर काय उन्हामध्येच भाकरी बनवत होते सगळ्यांसाठी. या तर व्हिडिओ मध्ये यायचं नकोच म्हणत होते, पण आल्या एकदाच्या व्हिडिओ मध्ये. आणि व्हिडिओ म्हणलं की आत्याबाईंनी लगेच पदर वगैरे घ्यायला सुरू केला. थांबा तुम्हाला पण दाखवते आमच्या आत्याबाई. हे बघा, लगेच घेतला की पदर डोक्यावरती. आणि यांच्या गप्पा वगैरे सुरू होत्या. म्हणलं चला सगळ्यांचा एक एक व्हिडिओ घेऊन टाकूया. भाजी तर रेडी होती आपली. भाजी वगैरे झाल्याच्या नंतर म्हणलं चपात्याचं पण मंडप बघून घ्या. साखरपुडा म्हणला तरी मंडप तर लावावंच लागन, एवढं तर ऊन पडत होतं. मग आम्ही तिघी पण आवरून एक फोटो वगैरे व्हिडिओ काढले. आम्हाला चपात्या वगैरे मोडायला लावल्या तिघीला पण. एवढ्या गरम चपात्याने घेतल्या मग पटापटा मोडून. मग चटाई हातरून लागलं वरमायला वाढायला. सगळ्यांना वाढलं आणि मी आता म्हणलं आपलं शेवटला एकदाच चपाती करत जावा. वाढायला तर काय वागता पण येत नव्हतं. एवढी स्टाईल मारायला गेले, पदर वन साईड तेन घेऊन, एवढ्या लांब लांब झिपऱ्या घेऊन, काय वागता येईना काहीच करता येईना. तसंच सगळ्यांना चपाती म्हणून वरमायला एकदाच वाढून घेतलं. आणि काय आजच्यासाठी एवढंच मंडळी. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. लाईक फॉलो नक्की करा.